हा एकमेव माणूस आहे, हा शेवटचा तो आहे. हा बोलला तर काहीतरी ड्रेस लागेल, काहीतरी अंदाज लागेल, म्हणून त्याला पैसाच करतो मी. हा एक म्हणूनच म्हणतोय साहेब, थोडं शांत राहू. साकेत जर एकमेव दुवा आहे तर तोच सांगू शकतो आपल्याला आर्याताईंबद्दल. ह्याला जर काय झालं तर आर्याताईंबद्दल आपल्याला कोण सांगणार? उगाच होत्याचं नव्हतं बसायचं साहेब. साहेब साकेत थकल्यासारखं वाटतोय. त्याला काय आरामाची गरज आहे का आता? मी त्याला घरी घेऊन जातो. घरी कशाला साहेब? इथं वाड्यात करेल की आराम? नाही, माझ्या घरी घेऊन जातो, करेल आराम तिकडे. साहेब आता तुम्ही त्याला घेऊन इथून घरी जाणार, परत येणार, त्यापेक्षा माझ्या खोलीत आराम करेल. साहेब साकेत बस. साहेब चला प्रसाद घेऊया. नाही तुझा मी थांबतोय इथे. जीवाला धोका आहे. साहेब इथं कसला आलाय धोका? भरलं घर आहे, लोक ये जा करतात सारखं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. चला प्रसाद घेऊया. आजकाल कधी मला रिस्कच नाही घ्यायची तुझा. साहेब आता बरं एक काम करूया, मी थांबतो इथं, तुम्ही जाऊन प्रसाद घ्या. अरे तुझ्या घरचा कार्यक्रम आहे ना, तू तिकडे पाहिजेस. माझं काय काम आहे तिकडे? तुझा मी थांबतोय. इथं काय करतायत? साकेत आहे का आत? हां काय प्रॉब्लेम झालाय का? त्यानं तुमचं नाव घेतलंय? नाही तेच बघायला आलतो. त्याला काय आठवत आहे का? नाही आठवत आहे. मी मगाशी त्याच्याशी बोलले ना, त्याला काहीच आठवत नाहीये. तुम्ही इथनं जावा. जामकर साहेब, सुधाकर भाऊजी कुणी तर आलं तर तुम्हाला 100 प्रश्न विचारतील. आपण मी तुम्ही व्हा, मी आलोच. ऐका माझं, जावा इथनं. नाही साहेब आता ते बरोबर नाही वाटणार. साहेब मी एक काम करतो, जेवणाचं ताट घेऊन इथंच येतो, तुम्ही इथं प्रसाद घ्या. हां ते बरं दिसतं का ते एकट्यासाठी असं? नको नको, मी थांबतोय इथे. तुझा आता मग काय करायचं साहेब, तुम्हीच सांगा. असं करू आपण दोघं पटकन जाऊ आणि ताबडतोब येऊ. ह्या चालेल. चला साहेब.